पळासे लाभे लाभ दुणावला लाभे लाभ दुणावला महाराजांकरता झाल्या पाहिजे. खरं खरं सांगा महिला मंडळ, असं पोरग कोणाकोणाला असं वाटतंय बरं? वर बोट करा बरं. हा कोणालाच नाही. एका मावशीला वाटतं दत्तक घेता का महाराजांना? कमी वयात किती गोड गाताय, घेता का दत्तक? 1000 रुपये रोज कमवून आणतीन, जास्त पण कमी नाही. जाता का महाराज? महाराज तो हसायलाच लागले. त्यांच्या मायबापांनी द्यायला पाहिजे ना. माझी आईला काय करायचं? हा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कन्या पुत्र होती जे सात्विक. सात्विक तयाचा हरिक असं गाणारं पोरग सगळ्याला असं वाटतं. वाटतं का नाही? आणि ज्याला ज्याला गाणारं असं वाटत नाही त्याला त्याला प्यानारच असं वाटतं. सकाळी जातं घरून आणि संध्याकाळी आणावं लागतं 2-4 जणांनी धरून. आणि आता गाणाऱ्यांपेक्षा संख्या कोणाची वाढली? प्यानारांची. आले का कीर्तनाला का नाही? का तुमच्या गावात कोणी पेत नाही? नाही पेत का? वा 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 वा. तरुण मुलांची आता काय झाली? फॅशन झाली. फॅशन काय? दारू पिण्याची. दारू पिणं म्हणजे त्या ठिकाणी त्यांना फॅशन वाटायला लागली. जो कोणी दारू पित नाही तो जुन्या विचारांचा आहे तो. अरे तू अजून कोणत्या काळात जगतो? असं आहे का काही की त्या ठिकाणी डिजिटल इंडिया झाला म्हणल्यावर डिजिटल इंडियामधले लोक पिऊन असे नालीच्या कडीला पडले पाहिजेत? किती अवघड आहे. विचार करा ना. दारू पिणाऱ्या नुसतं दारू पित नाहीत तर बायकोचं सुख पितात, मुलाची स्वप्न पितात आणि मायबापाच्या त्यांच्या बाबतीत असणाऱ्या अपेक्षा सगळ्या पिऊन टाकतात. घरामध्ये त्यांच्या जावं वाटत नाही. ते दारू पितात पण टेन्शन त्यांच्या मायबापाला, त्यांच्या लेकरांना असतं, त्यांच्या बायकोला असतं. घरामध्ये त्या ठिकाणी भाकरी बनवल्या, टोपल्यामध्ये भाकरी आहेत, पातेल्यामध्ये भाजी आहे, पण ती बनवलेली भाजी बनवलेल्या भाकरी पोटातच जातील याची काही गॅरंटी? हा जर पिऊन आला तर उचलून घेतो, नालीमध्ये टाकून देतो, कोणालाच खाऊ देणार नाही. आणि असे विचित्र जर नमुने भेटले तर त्या बायकोचं झालं कल्याण.
एक बाई सांगून सांगून थकली, अहो दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. त्याला कळनाच. मग तिने प्रॅक्टिकली करून दाखवायचं ठरवलं. त्याने ग्लासमध्ये दारू ओतली का, बल्पाजवळचे 2-4 किडे घेतले आणि त्या ग्लासमध्ये टाकले. किडे टाकल्याबरोबर ते पटकन मरून गेले. बायको म्हणली, अहो आता तरी आली का अक्कल? तो म्हणला, हो आली ना. बायको म्हणली, काय आली सांगा? तो म्हणला, दारू पिल्याने पोटातले किडे मरतात, रोज दारू प्यायला पाहिजे. आता याला कुठं नेऊन घाला? आणि असल्या पिणाऱ्यांना कुठले औषध करा तरी यांची दारू सुटत. अहो काही काही जण दारू सोडायला गेले आणि तिकडूनच पिऊन आले. आता काय करावं यांना? एक जण तर त्या ठिकाणी चालता चालता पाऊस काळ होता, पावसाचे दिवस होते आणि चालता चालता चिखलामध्ये सटकला आणि खाली बद्दिशी पडला. आणि पडल्याच्या नंतर त्याने पडायचं चिखलात आणि वरून आकाशात वीज चमकायची. एकच झालं. आणि पुन्हा त्या ठिकाणी सगळा भरला आणि उठला आणि पुन्हा देवाकडे बघायला आणि म्हणला, का रे देवा, ए देवा काय झालं? आणि काय झालं? अरे एक तर पाडतो बी. विठ्ठल. ले ऐन वेळेस लाईट गेली मोक्यालाच. तो देवाला म्हणला, देवा का रे चिखलात पाडतो बिन वरून फोटो काढतो. असो ऐसा कोटे आठवची नाही आणि देहीचं बी देही दशा. म्हणून कृपा करून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, अनमोल असा मनुष्य देह देवाने दिला, तो व्यसनापायी खर्च करू नका. व्यसन करायचंय तर आमच्या भगवंताच्या नामाचं करा. व्यसन करायचंय तर आमच्या भगवान परमात्म्याच्या भक्तीचं करा. निश्चित तरल्याशिवाय राहणार नाहीत पहा, निश्चित तरल्याशिवाय. विठाला विठाला विठाला. इथं जे कराल ना, या जन्मात जरी त्याचं फळ मिळालं नाही तरी पुढच्या जन्मी भेटल्याशिवाय राहत नाही. पण इथली सेवा कसलीच व्हायला जात नाही. दत्तात्रय महाप्रभू आणि दत्तात्रय महाप्रभूंचे असणारे 24 गुरु, जो जो जयाचा घेतला गुण तो गुरु केला मी जाण. एक 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 शिक्षा प्राप्त केली. आणि माणसाला जीवनामध्ये गुरु पाहिजे. गुरु जहाशी होता हे जीवन सुरू, खऱ्या अर्थाने तिथून पुढे आपलं जीवन सुरू होतं. गुरु पाहिजेत आपल्याला. ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाहीत ना, त्याचं जीवन गुरासारखं काही अर्थ नाही राहत त्या जीवनाला. एकतरी गुरु पाहिजे. मजरदई सद्गुरु जेणे तारुलो हा संसार पुरू, म्हणून विशेषाद्यातरू विवेकावरी चिंतामणिर लोकसुखम सुरद्रो स्वर्ग संपदम प्रयच्छती गुरुर्प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. सद्गुरूमध्ये फार मोठी ताकद असते. श्री गुरूंचा रेखा असता पाठी राखा. श्री गुरूंचा रेखा असता पाठी राखा. श्री गुरूंचा रेखा पाठी राखा. श्री गुरूंचा रेखा पाठी राखा. इतरांचा रेखा कोणा करी इतरांचा लेखा कोणा करी राजयाची गुरु जीवनामध्ये एक तरी पाहिजे. पण काही काही लोक म्हणतात, ताई आता गुरु करण्यासारखं कुणी राहिलंच नाही, आमचा महाराजावर संतावर विश्वास नाही. एक जण मला म्हणली, ताई गुरु बदलायला जमतं का? मी म्हणलं काय झालं? ती म्हणली, आमचे गुरु गेले जेलमध्ये. म्हणलं कोण? ती म्हणली, आसाराम बापू. पाणी पिना छान के और गुरु करना जान के. सगळी माहिती त्यांच्या बाबतीत पाहिजे. उगच कोणालाही जीवन समर्पित नाही. कोणा व्यक्तीवरती विश्वास ना नका ठेवू. नाही कोणा संतावरती विश्वास ना नका ठेवू. माझ्या ज्ञानोबा रायांच्या ज्ञानेश्वरीला गुरु माना. एका ओवीत जीवन बदलून टाकण्याची ताकद आहे पहा. जगद्गुरु तुकोबा रायांच्या गाथ्याला गुरु माना. एका त्या ठिकाणी चरणामध्ये ध्रुवपदामध्ये आपलं जीवन बदलण्याची ताकद आहे. हयात असताना तर तुमच्या आमच्या उद्धारासाठी प्रयत्न केलेच,
पण हयात नसताना सुद्धा ग्रंथाच्या माध्यमातून ज्ञानदेवी आणि एकतरी ओवी अनुभवावी. दत्तात्रय महाप्रभूंनी 24 गुरु केले. त्या 24 गुरुमध्ये पिंगला नावाची वेश्या गुरु आहे पहा. वेश्या कोणाला म्हणायचं? जी देह विक्रय करते. त्या पिंगला वेश्याचा पूर्वजन्म जर पाहिला तर ती पिंगला वेश्या एक साध्वी होती. साध्वी. आणि ती पिंगला वेश्या साध्वी असून ऋषींची सेवा करण्याकरता एका आश्रमामध्ये जीवन व्यतीत करत होती. ऋषींना जे लागतंय ते त्या ठिकाणी स्वयंपाक करून देणं, ऋषींचे कपडे धुणं, ऋषींना त्या ठिकाणी ते अंगण स्वच्छ करणं, तिथं सडा रांगोळी करणं, हे त्या असणाऱ्या वेश्येचं, त्या असणाऱ्या साध्वीचं काम होतं. वयामानाने ती वृद्ध झाली आणि अंथरुणावरती पडली. पण आयुष्यभर तिने ऋषींची सेवा केली. आणि या ऋषी सेवेमध्ये ताकद किती? तुका म्हणे संत सेवा आणि हीच देवा उत्तम. तेथे सेवा हा दारवंटा. सेवा हे अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी फळ आहे पहा. सेवस्व साधू पुरुषाम जही काम तृष्णान अन्यश दोष गुण चिंतन माशु मुक्त्वा सेवा कथा रसमहो नितराम पिबत्वम. साधू पुरुषांची सेवा करत होती आणि साधूंनी विचार केला, आयुष्यभर आपली सेवा केली, आता अंथरुणावरती पडली, अंग तापाने फणफण करते, आता तिच्याकडे लक्ष देणं हे आपलं काम आहे. आणि अंग तापाने फणफण करत होता, अंथरुणावरती पडली होती, विवळत होती ती साध्वी. आणि त्या ऋषींनी पहिले डॉक्टर म्हणजे वैद्य बोलवले. वैद्य धावत पळत आले. आत्तापर्यंत त्या साध्वीला कधी पुरुषाचा स्पर्श झालेला नव्हता. पण नाडी परीक्षण करण्यासाठी त्या असणाऱ्या वैद्याने तिचा हात हातात घेतला. सांगितलं, हिला ज्वर आहे, याच्यावरती औषध गुलवेल आणि त्या गुडवेलाचा रस जर पाजला तर ही काय होईल? बरी होईल. कफ वात पित्त हे आजार शेवटचे उद्भवले तिला त्या ठिकाणी होते शेवटच्या वेळेस. आणि मनामध्ये विचार असा आला, पुरुषाचा स्पर्श असा असतो. आणि त्याच वेळेस या देहातून प्राणाचं उत्क्रमण झालं, देहातून प्राण निघून गेला. आणि शास्त्राच्या नियमाप्रमाणे अंत्यसा मतीसा गती, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तेवी मरणाची अवसरे एके, जे जीवासमोर येऊनी ठाके, ते होणे मग्न चुके भलतया परी. यम यम वापी स्मरण भावत त्यजत्यंते कलेवरम. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात. आणि त्याच न्यायाप्रमाणे तिला दुसरा जन्म भेटला स्त्रीचा. देहविक्रय करू लागली. वेश्यात तिला संबोधलं जाऊ लागलं. आयुष्य व्यतीत करत होती. तरुणपणे तिच्याकडे सर्वजण आले.
पण एक वेळ असा आला की ती थोडी वृद्धापकाळाकडे गेली, दारामध्ये बसलेली आहे, सकाळपासून सूर्यास्तापर्यंत पुरुषाची वाट बघते. आपल्या बाणांच्या बुबयांनी आपल्या वेगवेगळ्या आदांनी ती खुणवते, पण एकही पुरुष तिच्याकडे आला नाही. आणि तिने विचार केला, अरे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी या पुरुषाची वाट पाहते. नासका कुचका घाणेरडा असणारा हा देह त्या ठिकाणी पंचतत्वापासून निर्माण झालाय, पंचतत्वामध्ये विलीन होणार आहे, आणि त्या हाडामासाच्या देहाची मी का अपेक्षा करते? अरे सुख त्याच्याकडे नाही, माझ्याकडे नाही, सुख तर माझ्या हृदयस्थ असणाऱ्या भगवंतामध्ये. एकनाथ महाराज म्हणतात, ती चिंतित होती विषयासी, कैसे वैराग्य उपजले तिशी. विषयाचं चिंतन करता करता तिला अचानक वैराग्य झालं. आणि हे वैराग्य होणं सोपी गोष्ट नाही. का वैराग्य झालं? तर मागच्या जन्मी तिने केलेली साधू सेवा, संत सेवा व्हायला गेली नाही. तिने उर्वरित आयुष्य भगवंताच्या चिंतनामध्ये घालवलं आणि स्वतःचा उद्धार करून घेतला. महाराज म्हणले, जे करताना ते व्हायला जाणार नाही. तुका म्हणे, श्रम केला आणि अवघा आला. श्रम तर प्रत्येकालाच करावं लागतो का नाही? पण आपण कुठं करतो? सायासे करीसी प्रपंच दिननीसी, सायासे करीसी प्रपंच दिननीसी, सायासे करीसी प्रपंच दिननीसी, सायासे करीसी प्रपंच दिननीसी. हरिशिना भादासी पवन्या गुणे, हरिशिना भादासी पवन्या गुणे, हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. सायाशाशिवाय काही नाही, कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट हे प्रत्येकाला करावे लागतात, पण आपण संसारात करतो. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी कुठं केले? परमार्थात केले. आपण किती कष्ट करतो, किती? जोपर्यंत हे धड पडत नाही तोपर्यंत आपण धडपड करतो. कशासाठी? कशासाठी? संसारासाठी. बरं तुम्ही मला सांगा, पाटोद्यामध्ये शामराव, रामराव, बाळूराव अनेक जणांनी आत्तापर्यंत प्रपंच केला, संसार केला, पण कुणाचा संसार पूर्ण झाला का? झोपला नाही ना तुम्ही? झाला का कुणाचा? झाला का? बरं जाऊ द्या. एवढं प्रपंचासाठी केलं, एखाद्याचं तरी पोरग म्हणलं का माझ्या बापाने माझ्यासाठी खूप केलं, मागचे लक्ष आहे माझं तुमच्याकडं, म्हणलं का? उलट प्रत्येक पोरग म्हणतं माझ्या बापाला काही अक्कलच नव्हती, माझ्या बापाच्या जागा दुसरं कोणी असतं तो काय कमवलं असतं. बरं जाऊ द्या पुरुष मंडळी, बापाचं जाऊ द्या, पण एवढं तुम्ही रात्रंदिवस बायकोसाठी कष्ट करता. कधी बायको म्हणली की बाई माझ्या नवरा लईच कष्ट करतो माझ्यासाठी? तुम्हाला बोलता येतं का? मुख येत काय हो हे? आणि मुख येत म्हणलं तुम्ही लई सुखी असताना. वा, हां बोलता येतं की यांना? म्हणली का बरं कोणाच तरी बायको? बरं जाऊ द्या, तेही सोडून द्या. बरं पुरुष मंडळी खरं सांगा, लग्नाला कोणाच्या 25 वर्ष, कोणाच्या 30 वर्ष, कोणाच्या 15, कोणाच्या 10, कोणाचे 5, कोणाचे 11 वर्ष झाले. आत्तापर्यंत तुम्ही एकदा तरी साडी बायकोला आणली असेल, आणली का नाही? लाजायच लागली हो आहे. जाऊ द्या जाऊ द्या, सांगा आणली का? तुम्ही सांगा बाबा, तुम्ही सांगा आणली का? आणली का नाही? पण आणल्यावर कधी बायको म्हणली का माझ्या नवऱ्यानं लईच भारी साडी आणली? म्हणली का? म्हणली अजिबात म्हणली नाही. खोटं बोलू नका, खोटंच बोलू नका, म्हणलीच नाही. उलट म्हणली काय गरज होती बाळाची बाप आणायची साडी? कुणी सांगितलं तुम्हाला आणायची? पैसे द्यायचे ना माझ्याकडे, तुम्हाला पसंत नाही, मला माहिती आहे ना, तुम्हाला चॉईसच नाही. तो म्हणला खरंय राव, खरंय राव, मला चॉईसच नाही. आणि मला जर चॉईस असती ना तुला बायको म्हणून निवडलंच नसतं. पहिली चूक झाली म्हणलं माझी, तुला बायको. एक जण मला म्हणला ताई लईच अवघड आहे माझ्या बायकोचं. म्हणलं काय झालं? म्हणला सगळं त्या ठिकाणी अंबाजोगाई पालतं घातलं पण तिला एकच साडी आवडली नाही. म्हणलं तुमच्या बायकोने एका साडीसाठी सगळं अंबाजोगाई पालतं घातलं असं, तिला साडी पटली नाही, मग तुम्ही तुम्हाला भाग्यवान समजा. तिने नवरा म्हणून निवड करताना किती पोरं पाहिली असते. तुम्ही भाग्यवान समजा, तुम्हाला पसंत केलं. विठाला विठाला हे संसारामध्ये असं
असंच आहे, किती करा पहा. त्याला फळ सुद्धा नाही, त्याला फूल सुद्धा नाही. यया फळना चुंबिता. ज्ञानोबा राय म्हणतात ऊर्ध्व मूलमध्ये शाख मश्वस्तम प्राहुरव्यम छंदांशी असे पर्णाणी यस्सम वेद स वेदवेद. आणि ज्याला फळ नाही, ज्याला फूल नाही, त्याला पाणी घालून खत घालण्यामध्ये काही अर्थ नाहीच. पाहत मी घरी गेले आपापले लग्नाचे अल्बम पहा. त्या अल्बम मध्ये नवरदेव जाडा असतो का नवरी हो? कोण जाड असतं? हे बोलतच नाही का? तुम्ही सांगितलं का तिला बोलू नका म्हणून? कोण जाड असतं महिला मंडळ? नवरदेव असा गुबगुबीत असतो. असतो का नाही? आईने बिचारीने खाऊन पिऊन घालून असं गुबगुबीत केलेला असतो. आणि लग्नाच्या दुसऱ्या वर्षी लग्नाच्या दुसऱ्या वर्षी बिचारा असा वाळून जातो. त्याच्या अंगावर मच्छर बसलं तर मच्छराला वाटतं याचं रक्त प्यावं का माझं याला द्यावा. आणि ही बिचारी अशी एक 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 महिन्याने अशी रुंदायला लागते. इतकी रुंदते विचारूच नका. गल्लीतल्या बाया म्हणतात शांती आणि तू जाड झाली गो. लग्नाच्या वेळेस काय चवळीची शेंग होती. आणि बायांचा असा तोंडावर नाही ताब आणि मला बारीक व्हायचंय बाबा. आणि पुन्हा कोणी जाड म्हणलेलं सुद्धा जमत नाही. घरी गेली म्हणले बाळाचं बाप, ओ बाळाचं बाप सांगा ना मी जाड दिसते का? तो म्हणला अजिबात नाही. खरं सांगा. तो म्हणला तुला जाड जमलं तू उपाशी ठेवशील मला? खरं सांगा ना. तो म्हणला अजिबात नाही. वा तिला इतका आनंद झाला. आणि आनंदाने म्हणली एक काम करा ना, मला उचलून घ्या ना. तो म्हणला कशाला? ती म्हणली मला उचलून घ्या, मला आईस्क्रीम खायची, फ्रीज जवळ न्या. तो म्हणला हात जोडतो, फ्रीज तुझ्या जवळ उचलून आणतो, पण तुला फ्रीज जवळ उचलून नेऊ शकत नाही. विठाला विठाला विठाला. संसारामध्ये प्रदर्शन आहे, जिथं प्रदर्शन आहे तिथं आकर्षण आहे, जिथं आकर्षण आहे तिथं दुःख आहे. त्याच्या विरोधात परमार्थामध्ये दर्शन आहे, जिथं दर्शन आहे तिथं समाधान आहे. किती करावा? तू म्हणशील बायका पोरा ही तुझ्या मागची चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर, खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. घे घे हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला कारण तो सोडाई. या संसारा पायी, 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 संसारा पायी, या संसारा पायी, संसारा पायी. म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला कारण तू चढाई ढाई. या संसारा पायी, 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 या संसारा पायी. तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर, मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर, मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला कारण तू चढाई ढाई. या संसारा पायी, 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 या संसारा पायी. माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. या संसारा पायी, 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 या संसारा पायी.
केला संसारात पाय. महाराज म्हटले परमार्थात केलं. तुका म्हणे श्रम केला कष्ट सायास केला अवघा आला फळासी. अवघा महत्वाचा शब्द आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाची अवघाची संसार अवघा झाला आनंद. अवघा म्हणजे काहीच न शिल्लक राहता संपूर्ण केलं तेवढं. संसारात आपण जेवढं करतो तेवढं फळाला येतं का? पण परमार्थात तेवढं येतं. महाराज म्हणले श्रम केला आणि अवघा आला फळाशी. महाराज काय फळ मिळालं? अभंगाचं 3रं चरण. भाग्य झाले संत भेटी 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 भाग्य झाले संत भेटी. आवडे पोटे होती ते आवडे पोटे होती ते लाभे लाभ दुर्लभला लाभे लाभ दुर्लभला संत भेटी. संत भेटण्याकरता भाग्य लागतं आणि संत ओळखण्याकरता दृष्टी लागते. सहजासहजी जीवनामध्ये संतांची भेट होत नाही. म्हटले बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेठी करुणा केली. संत भेटण्याकरता भाग्य लागतं. भाग्याशिवाय संत भेटत नाहीत. पा भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंगमं च लभते पुरुषो यदा वै. अज्ञान हेतकृत मोह मदांधकार नाशम विदाय हि तदोदयते विवेक. भाग्याने संत भेटतात. भाग्य तरी नोव्हे धनपुत्र दारा निकटवास बरा संतां पायी. एखाद्या गोष्टीची कमतरता आपल्या जीवनामध्ये असली आणि ती गोष्ट जर आपल्याला भेटली तर आपण काय म्हणतो? काय म्हणतो? भाग्याचा उदय झाला. बरोबर आहे का नाही? एखाद्याच्या जीवनात पैसा नसला आणि अचानक तो श्रीमंत झाला, काय म्हणतो? माझं भाग्य उजळलं. उजळले भाग्य आता. पुढं काय? अवघी चिंता वारली. एखाद्याच्या जीवनामध्ये त्याला नोकरी लागत नसली, अतिशय प्रयत्न नोकरीसाठी करत असला आणि त्याला नोकरी मिळाली की तो काय म्हणतो? काय म्हणतो? भाग्य उदयाला आलं, भाग्य उजळलं. एखाद्याच्या जीवनामध्ये छोकरी भेटत नसली, छोकरी कळते ना लग्नासाठी, आता परिस्थिती एखाद्याच्या नाही, गावागावात 300 350 पोरांच्या. तुमच्याकडे कसं आहे? तसंच कसं आहे तुमच्याकडं? तसंच आहे ना. 300 350 पोरं गावामध्ये बिना लग्नाचे. त्या पोरांचे बाप म्हणतात, ताई तुम्ही इकडं तिकडं फिरत असता, बघा ना आपल्या पोराला पोरगी. म्हणलं किती वय? म्हणले 42 वर्ष. म्हणलं आता 2-4 वर्षासाठी कशाला करायचंय? एक तर आता माणसं जगतेच किती 55 ते 60 वर्ष. खरं आहे का नाही? जास्त जगत नाही. म्हणले मग आता काय करा? म्हणलं द्या मसोबाला सोडून. काय करता विचार करा ना.
किती बिकट परिस्थिती अवघड झाली. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पोरालाच मुली मिळत नाही. जिसको नोकरी उसको छोकरी. ज्याची लाईफ सेटल त्याला पोरगी भेटेल. असं नाही आहे की सगळ्याच पोरांना भेटत नाही. एखाद्या पोराला नोकरी नाही पण गुणसंपन्न आहे, शेती आहे, स्वभाव चांगला आहे, संस्कार चांगले आहेत, तर पुरीचा बाप म्हणतो जाऊ द्या संपत्ती कमी आहे पण पोराकडे काय येतं, संस्कार आहेत. आणि संपत्ती असून नाही 1.5 लाख रुपये पगार आहे पण रोज पोरग दारू पिऊन घरी येत असेल तर आपली पोरगी सुखात राहील का? पण ज्याच्या गळ्यामध्ये टाळ आहे, माळ आहे, ज्ञानोबरायांचे संस्कार आहेत, त्या पोराच्या घरामध्ये आपली पोरगी सुखाने नांदल्याशिवाय राहणार नाही. पण पुरीच्या बापाने सुद्धा ज्याच्या गळ्यात टाळ माळ आहे त्या पोरांकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे. खरं आहे का नाही? पण इतकं अवघड परिस्थिती झाली. आणि काही काही पोरं करतच काही नाहीत. काय म्हणतात, जाऊ द्या जाऊ द्या, काय आपल्याला नोकरीच लागत नाही. इतकी मोठी लोकसंख्या आहे, इतके मोठे पोरं फॉर्म भरतात आणि आपल्याला नोकरी कुठून लागणार आहे. अगोदरच काय करतात, हार मानतात. हार मानून जमत नाही. भिलं की संपलं. होई बळकट माझ्या मना तुरे धीट असाध्य ते साध्य करिता सायास. आणि कारण अभ्यास तुका म्हणे अभ्यास महत्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये महाराजांना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लढाईमध्ये विजयश्री प्राप्त होत होती. याचं सगळ्यात मोठं कारण जर काय असेल तर महाराजांचा प्रत्येक बाबतीत असणारा सखोल अभ्यास हे महाराजांच्या विजयाचं कारण होतं. पहा, अभ्यास पाहिजे, अभ्यास. अफजल खानाला मारायला महाराजांना 2 मिनिटाचा वेळ लागलाय पण अफजल खान मारायचाय कसा याचा विचार करायला महाराजांना, याचं नियोजन करायला तब्बल 1 वर्षाचा वेळ लागला. 1 वर्षाचा. म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जर आपला आदर्श मानत असाल, आज स्वामी विवेकानंदांना आपण आपला आदर्श मानत असाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण आपला आदर्श मानत असाल, तर ही लोक श्रीमंत घराण्यात जन्माला आली म्हणून मोठी झाली नाहीत, तर या लोकांनी इतका संघर्ष केला की त्यांचा संघर्ष ऐकला, वाचला, पाहिला तर हे मस्तक त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये संघर्ष करायला शिकलं पाहिजे. संघर्ष, ज्याच्या जीवनामध्ये जेवढा संघर्ष त्याचा जीवन त्या ठिकाणी तेवढं मोठं. काहीतरी करा. मी आज जिंकेन, उद्या जिंकेन, परवा जिंकेन, नाहीतर नंतर जिंकेन, पण मी जिंकणारच. आणि जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. घोड्याची चित्र भिंतीवर लावून माणसाला यश मिळत नाही तर घोड्याच्या वेगाने पळावं लागतं. त्यावेळेस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये यश मिळतं. सोपी गोष्ट नाही. पण आजकालची पोरं बाप इकडं त्यांना पैसे देतो, तिकडं कॉलेजला नुसतं काही मुलं त्या ठिकाणी मुलीच्या मागं फिरण्याचं काम करतात. आणि बाप इकडं काबाड कष्ट करतो आणि हे तिकडं नुसते मोबाईलमध्ये खेळत बसतात. एकाने स्टेटस टाकलं, माझी जर एखादी मुमताज असती ना गल्ली गल्लीत ताजमहल बांधला असता. त्याच्या मित्राने त्याला रिप्लाय दिला, अरे घरावरचे पहिले पत्रे बदल म्हणला, बदा गळत येत पाऊस काळात, आणि निघाला ताजमहल बांधायला. एक जण तर जिथून पोरी जात होत्या ना बस स्टँडवरती गेला आणि तिथं म्हणतं, चंद्राचा तुकडा आज दिवसा कसं काय दिसतोय काय माहिती. ती म्हणली, मी तरी म्हणलं घुबड रात्री वरडत असतं, दिवसा कसं काय वरडायला लागलं. स्वतःचा अपमान स्वतः करून घेतात. आणि या मोबाईल पासून पहिलं तरी हे प्रेम प्रकरण जरा कमी होते. कारण पहिलं असं होतं, लिहिताच येत नव्हतं लोकांना. येत होतं का बरं? ज्याला लिहिता येत होतं त्याच्याकडून ते प्रेमपत्र लिहून घ्यायचं, सोपी गोष्ट नाही. बरं घेतलं तर घेतलं, पण पुन्हा ते प्रेमपत्र मुलीच्या घरापर्यंत द्यायला काय पाहिजे होतं, एक मध्यस्थी लागत होता. बरं जिला पत्र द्यायचंय तिला वाचता यायला पाहिजे होतं. पहिलं सगळ्याच बाया शाळेत जात होत्या का? अजिबात नाही. पुन्हा ते पत्र दिलं दुसऱ्याजवळ आणि दारात नेऊन टाकलं. त्याला माहीतच नव्हतं तिला वाचता येत नाही म्हणून. तिने ते पत्र घेतलं आणि बापाकडे गेले, म्हणले, बाबा हे बघा ना लाईट बिल आलंय आपलं, लाईट बिल. किती अवघड आहे सांगा बरं, किती परिस्थिती. पण वेळ व्हायला घालू नका. जीवन के दिन 4 प्यारे, जीवन के दिन 4, जीवन के दिन 4 प्यारे, जीवन के दिन 4, जीवन के दिन 4 प्यारे, जीवन के दिन 4, जीवन के दिन 4 प्यारे, जीवन के दिन 4. भटकना जाना देख जगत का,
माणसाने इतरत्र कुठल्याच गोष्टीत खर्च करायची नाही. वेळेला किंमत द्यायला जो शिकला तो त्या ठिकाणी जीवनामध्ये यशस्वी झाला. म्हणून जीवन चांगलं जगलं पाहिजे, व्यर्थ नाही घालवलं पाहिजे. भाग्य झाली संत भेट, भाग्याने जीवनामध्ये संत भेटले आणि संत भेटल्याच्या नंतर म्हटले संत भेटण्याकरता भाग्य लागतं, संत ओळखण्याकरता दृष्टी लागते. जीवनामध्ये संतांची गरज काय आहे फक्त 2 मिनिटामध्ये सांगणारी ऐका. म्हणले संत भेटीची गरज याच्यामुळे तैसे हरपले आपण पे पावे, तरी संता ते पाहता गिवसावे, म्हणून ऐकावे वाणावे तीची सदा. आपण आपल्यालाच हरवलेलो आहोत. हा परमार्थ कशासाठी आहे? आपण आपल्यालाच भेटण्यासाठी, आपण आपल्यालाच ओळखण्यासाठी, दुसऱ्याला नाही, आपण आपल्याला ओळखण्यासाठी. मग म्हणले आपण हरवलेलो आहेत आणि अंधारामध्ये हरवलेली गोष्ट शोधायची असेल तर काय पाहिजे? हां, प्रकाश पाहिजे, बरोबर आहे का नाही? दिवा पाहिजे. मग संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप, अज्ञान ध्वंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ. जीवाच्या ठिकाणी स्वस्वरूपाचा असणारं अज्ञान घालवण्यासाठी संतांकडे कोटी सूर्याचं विवेकाचं ज्ञान आहे. एकदा सूर्य उगवला की अंधार त्या ठिकाणी टिकत नाही आणि आपल्या दुःखाचं कारण म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाचं अज्ञान आणि ते अज्ञान घालवण्याचं काम संत करतात. म्हणून जीवनामध्ये भाग्य झाली संत भेटी, संत संगतीची फार गरज आहे. पहा संतांचं वर्णन आपण ते काय करावं? ज्ञानोबारायांचं वर्णन करायला नामदेव महाराज, एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकोबाराय पाहिजेत. जगद्गुरु तुकोबारायांचं वर्णन करायला बहिणाबाई निळोबारायच पाहिजेत. निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करायला आमचे ज्ञानोबारायच पाहिजेत. तेव्हा ते वर्णन होऊ शकतं. देव गेला ओ संतांचं वर्णन करायला. देवाला सुद्धा ते जमलं नाही. देव म्हणला आत्मज्ञानाने चोखडी आणि संतती माझी रुपडी, माझा शब्द घातला आणि संतांचं वर्णन करता करता कधी स्वतःचं वर्णन करायला लागला. देवालाच कळत नाही. जीवनामध्ये संतांची संगती अत्यंत महत्त्व. 2 मित्र होते आणि त्यांना सोबत राहायचं होतं म्हणून त्यांनी काय केलं, शेजारी दुकानं टाकली. एकाचं दुकान होतं खाव्याचे पेढे विकण्याचं आणि एकाचं दुकान होतं उंदरं मारण्याचं औषध विकण्याचं. ज्याचं खाव्याचे पेढे विकण्याचं दुकान होतं तर म्हणायचं गोडगोड पेढा खाऊन बघा, घेऊन बघा, गोडगोड पेढा खाऊन बघा, घेऊन बघा. आणि ज्याचं उंदरं मारण्याचं औषध विकण्याचा धंदा होता तो म्हणायचा खाल्लं की मरतंय, खाल्लं की मरतंय, खाल्लं की मरतंय. कसं जमन सांगा बरं? संगत चांगल्याची करा. संतन के संग लाग रे मेरी अच्छी बढेगी. महिला मंडळ पावली खेळा पावली. संतन के संग लाग रे मेरी अच्छी बढेगी. जय हो, टाळी वाजवा टाळी. तेरी अच्छी बढेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बढेगी. अच्छी बढेगी तेरी बिगड़ी बढेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी
टाळ्या एकदा या महिलांकरता झाल्या पाहिजे का? पकवाज वादक महाराजाकरता जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. भाग्य झाली संत भेटी आवडी पोटी होती ते. ज्याची पोटामध्ये आवड होती ना ती भाग्याने त्या ठिकाणी संत भेट माझ्या जीवनामध्ये झालेली आहे. आणि परमार्थाचं फळ मिळालं संत भेट. आणि संत भेटल्यामुळे काय झालं? लाभाने लाभ द्विगुणित झाला. लाभ दुणावला लाभ दुणावला लाभे 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 लाभ दुणावला. जोरदार टाळ्या एकदा ताईंकरता झाल्या पाहिजे. लाभे लाभ दुणावला जीव झाला दरुषणे. लाभाने लाभ द्विगुणित झाला. पहिला लाभांश महाराज काय? महाराज म्हटले पहिला लाभांश मनुष्य देहाची प्राप्ती. दुर्लभम त्रेमय तत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व आणि महापुरुष संश्रय. नरदेह दुर्लभ जाणा नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना. दुर्लभ मनुष्य देह आपल्याकरता दुर्लभ आहे का हो? दुर्लभ आहे का? तुम्ही बोलणार आहेत का? दुर्लभ आहे का आपल्याकरता? आपल्याला तो मिळालाय. मिळाला का नाही म्हणजे दुर्लभ नाही. मिळाला पण कळाला का? कळाला असतं तर सगळे हिमालयात गेलं असतं भगवे कपडे घालून. आणि मिळून कळाला नाही तर उपयोग नाही. जी वस्तू ज्याच्याकरता मिळाली त्या वस्तूने तेच काम व्हायला पाहिजे. एका गावामध्ये सप्ताह होता. एका बाईने वारकऱ्याला जेवू घालायचं म्हणून लाडू बनवले. लाडू लाडू माहिती आहेत ना कशाचे? रव्याचे. आणि उन्हाळ्याच्या दिवसात. आणि ते रव्याचे लाडू कसे असतात? फार अवघड आहेत. रव्याचे लाडू करायला नाही कोणतेही लाडू करायला स्वयंपाक करायला बाई काळी पाहिजे गोरी पाहिजे का सुगरण पाहिजे? सुगरण पाहिजे. सुगरण यात तुम्ही पण. सुगरणीचा लाडू 2 बोटांनी दाबला की काय होतो? फुटतो. काही काही सुगरणीचे लाडू दाताने कुरतडावे लागतात. आणि काही काही सुगरणीच्या लाडूला फुकणीच घ्यावी लागते. फुकणी कळते ना इकडं. त्या बाईने लाडू बनवले. सगळ्या वारकऱ्याला जेवू घातलं. जेवू घालत असताना तिने पत्रवाळीवरती लाडू वाढले. बाकीचे जे वारकरी होते ते दाताने कुरतडीत होते. पण एक बिचारा असा वारकरी होता. बाबा जागे आहेत का? आ करा बरं. आ आहेत का दाता? नाही नाही. बाबाचं बोळकच झालं. आणि बाबासारखे एक वारकरी होते पा. इतके रव्याचे लाडू आवडत होते. इतके आवडत होते. पण झालं असं की बाबाला ते खाताच आहे ना लाडू. बाबाने विचार केला दाताने कुरतडण्याचा प्रयत्न करायला दातच नाहीत म्हणे आपल्याला. मग बाबा म्हणला मावशी ओ मावशी फुकणी आहे का? मावशी म्हणली हो. त्या मावशीने फुकणी आणली. आता फुकण्या सुद्धा राहिल्या नाही. सगळीकडे गॅस चुलीत नाही तर फुकण्या कुठून येणार? त्या मावशीने फुकणी दिली. आणि बाबाने अशी मागं फुकणी केली. मागं फुकणी केली. लाडू पत्रवळीवर मारला. आणि ती फुकणी मागं करून असा जोर लावला आणि टप दिशी त्या लाडूवर मारला. एवढ्याच मोठे.
झालं असं, इतका निबर लाडू होता, लाडू फुटायचा राहिला लांब, लाडू फुटायचा राहिला लांब, लाडूवर फुकणी पडली, लाडू टंडीशी उडाला आणि उडून शेजारच्या वारकऱ्याच्या टकलातच जाऊन लागला. आणि त्या वारकऱ्याच्या टकलात जाऊन लागले की वारकऱ्याची तळपायाच्या गेली मस्तकाला, आणि मस्तकाला गेल्याबरोबर तो वारकरी जो आहे ना, तो वारकरी त्या ठिकाणी इतका परेशान झाला, त्याने त्याच्या ताटातला लाडू उचलला, दुसऱ्याला मारला, त्याने उचलला, दुसऱ्याला मारला, अशी लाडूची काय झाली धप्पाकुटी. आता लाडू कशाला बनवले होते? खायला. आणि लाडूचं काय सुरू झालं? धप्पाकुटी. जिने लाडू खायला बनवले त्या बाईला काय वाटलं असन बरं? लाडूची सार्थकता खाण्यात आहे, तशी मनुष्य देहाची सार्थकता भजनात आहे. सगळ्यांनी हातावरती करा आणि गोड भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, आपल्याला मिळाला, पण तो कळाला नाही तर काही उपयोग नाही. पहा, तुमचे 10 मिनिटं मी अजून घेणारे. थोडं उशिरा कीर्तन सुरू झालं होतं. माणूस कोणाला म्हणायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. 84 लाख योनीमध्ये सर्वश्रेष्ठ असणारी ही मनुष्य योनी. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं ह्याला माणुसकी म्हणतात. माणसाने माणसाला मदत करणं. गरज नाही रोज मंदिरामध्ये जा, जरूरी नहीं कि इंसान हर समय मंदिर में जाए, जरूरी नहीं कि इंसान हर समय मंदिर में जाए, वो लम्हा वक्ती का कुछ कम नहीं है, इंसान इंसान के काम आए, इंसान इंसान के काम आए. माणसाने माणसाला मदत केली पाहिजे. अहो, आपण माणसाच्या असणाऱ्या जाणीवा, माणसाची असणारी दुःख ओळखत नाही, तर या मूर्तीतला दगडातला देव आपल्याला कधी कळणार आहे? काय माणुसकी लोक हरवलेत, विचार करा ना. भरधाव वेगामध्ये धावणारी एखादी मोटरसायकल एखाद्या ट्रकला जाऊन तिची टक्कर झाली आणि दोघे जण रोडवरती पडलेत, रक्तबंबाळ झाले. अनेक गाड्या भरधाव वेगामध्ये जातात, पण कुणी ते रक्तबंबाळ पडलेले दोघा जणाला उचलून दवाखान्यात नेण्याचं काम करत नाहीत. आपल्याला काय करायचंय? आपलं कोणी का कशाला लपड्यात पडायचंय? दवाखान्यात नेण्याची गरज असते. बऱ्याच गाड्या थांबतात, थांबलेल्यातल्या त्या ठिकाणी लोक त्यांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न करत नाहीत. खिशातला मोबाईल काढतात, मोबाईल काढून त्याचं शूटिंग करण्याचं काम, फोटो काढण्याचं काम करतात आणि लगेच फेसबुकवर पोस्ट करतात, तिकडे तिकडे पोस्ट करतात, लाईव्ह त्या ठिकाणी करून दाखवतात. माणसाची गर्दी तिथे जमते हो, माणसाची गर्दी असते, पण मदतीचा हात देऊन माणुसकीची जात दाखवणारा तिथं एकही माईचा लाल नसतो. याची मात्र शोकांतिका वाटते, शोकांतिका वाटते. कधी त्या ठिकाणी माणुसकी जपेल आणि कधी त्या ठिकाणी माणुसकीला ओळखेल. रोज एका सेकंदाला, एका मिनिटाला, एका तासाला कितीतरी माणसं जन्माला येतात, कितीतरी माणसं जन्म घेतात, पण एखाद्याच्या घरामध्येच माणुसकी जन्म घेते. याची मात्र शोकांतिका आहे. आज बिल्डिंगची उंची वाढली आणि माणुसकीची उंची ठेणगी झाली. पहिली घरं छोटी होती आणि घरात राहणारी माणसं मोठ्या मनाची होती. आता घरं मोठी झाली आणि माणसाची मनं छोटी झाली. माणुसकी त्या ठिकाणी निघून गेली. किती शोकांतिका आहे. पण माणसाने त्या ठिकाणी विठाला 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 विठाला, पहिली गोष्ट माणूस बनलं पाहिजे. बंदूक रक्षकांची बनवेल भक्ष अम्मा, झोपेल भयमुक्त अशी एकही रात नाही. बंदूक रक्षकांची बनवेल भक्ष अम्मा, झोपेल भयमुक्त अशी एकही रात नाही. गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही, गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही. शोकांतिका वाटते पहा. आणि खरंच त्या ठिकाणी माणुसकी असती ना, तर एखाद्या मुलीला 18 वर्षाच्या मुलाजवळून रात्री 11 वाजता जाताना भीती वाटली नसते पहा. का भीती वाटते?
कोपर्डीच्या ताईवरती झालेला बलात्कार आठवतो. दिल्लीमध्ये भर दिवसा ढवळ्या एका बहिणीच्या पोटामध्ये 18-20 वेळेस चाकूने केलेला वार आठवतो. आज मुलगी जर घराच्या बाहेर पडली ना, मायबापाचा जीव असा कासावीस होतो. माझी मुलगी घरी सुरक्षित येईल का? का माणसाचीच माणसाला भीती वाटावी का? वाटावी का? पण माणसाचीच माणसाला भीती वाटते. किती शोकांतिका. सख्खा भाऊ पक्का वैरी झालाय. भाऊ भावाशी नीट बोलत नाही. आज जमीन नावावर करू दिली नाही म्हणून बापाच्या त्या ठिकाणी डोक्यामध्ये मुलाने दगड घातला आणि बापाचा खून केला. वर्तमानपत्रामध्ये टी व्हीमध्ये आपण वाचतो पाहत. दारू पिऊन आलेला मुलगा आई दारू प्यायला पैसे देत नाही म्हणून नशेमध्ये आईचा गळा दाबतो आणि आईला त्या ठिकाणी मारून टाकतो. विचार करा ना, किती शोकांतिक आहे. बाकीचं काही नाही कळलं तरी चालेल, पण घरामध्ये असणारे 2 मायबाप जे देवतुल्य आहेत, जे विठ्ठल रुक्मिणी समान आहेत, ते मायबाप तरी आपल्याला कळाले पाहिजेत. कळाले पाहिजेत. आणि पुरुषांनो, 9 दिवसाचं नवरात्र व्रत करून चालणार नाही. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने देवीला प्रसन्न करायचंय ना, तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या बायकोचा मान सन्मान करायला शिका. निश्चित त्या ठिकाणी देवी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. पण आज त्या ठिकाणी स्त्रीला काही ठिकाणी दुय्यम स्थान दिलं जातं. महिलांच्या बाबतीत त्या ठिकाणी चर्चा केली जाते. त्यांनी टाळ वाजवावं का? त्यांनी कीर्तन करावेत का? त्यांनी कीर्तनात उभा राहावं का? पण विचार करा, स्त्री म्हणजे सरस्वती आहे, लक्ष्मी आहे, दुर्गा आहे, कालिका आहे, महासरस्वती. फार ताकद तिच्यामध्ये आहे. पहा, बिजली चमकती है तो आकाश बदल देती है. बिजली चमकती है तो आकाश बदल देती है. जब आंधी उठती है तो दिन रात बदलती है. और जब गरजती है नारी शक्ति तो इतिहास बदल देती है. इतिहास बदल देती है. झाशीच्या राणीने हातात तलवार घेऊन शत्रूच्या विरोधात त्या ठिकाणी लढाया केल्या. स्त्री सुद्धा काही कमी नाही. पहा, पण तिच्याही आयुष्याचा विचार करा. फार काबाड कष्ट करते. फार त्या ठिकाणी नेहमी झटत राहते, नेहमी परिश्रम करत राहते. आणि मायबापांनो, विचारा तिला सोमवार कोणासाठी धरला, विचारा तिला एकादशी कोणासाठी धरली, विचारा तिला पशुपतीचे व्रत कोणासाठी केले. कधी स्वतःसाठी उपवास कोणतीच माऊली करत नाही. तिच्या नवऱ्यासाठी, तिच्या लेकरासाठी, तिच्या मायबापासाठी आणि तिच्या सासू सासऱ्यासाठी तिचा असणारा त्याग असतो. स्त्री सुद्धा एक मनुष्य आहे, तिला सुद्धा तिचं आयुष्य आहे. स्त्री सुद्धा एक मनुष्य आहे, तिला सुद्धा तिचं आयुष्य आहे. डिवचली तर नागिन आहे, तुडवली तर वाघीण आहे. डिवचली तर नागिन आहे, तुडवली तर नागिन आहे. कडकडती वीज आहे, तान्या बाळाची नीज आहे. आणि वर का श्रोत्यांनो, तिच्याच गर्भात साऱ्या जगाचं बीज आहे. तिच्याच गर्भात साऱ्या जगाचं बीज आहे. ज्ञानोबारायांना जन्म देणारी जगद्गुरु तुकोबारायांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, स्वामी विवेकानंदांना जन्म देणारी एक स्त्रीच आहे. फक्त तिचं त्या ठिकाणी आयुष्य ओळखा. आणि काही लागत नाही हो महिला मंडळांना, काही लागत नाही. फक्त त्या ठिकाणी तिचं कौतुक थोडंसं करा, थोडं कौतुक. इतका आनंद वाटतो घरी गेल्याच्या नंतर. बरं का, सगळ्यांनी म्हणा, उगं बाळाची माय तू ये म्हणून माझा संसार आहे, नाही तर माझं काय खरं होतं. 11 वाजता शेतात जाणारी बायको तुमची उद्या 8लाच उठून पळाली पाहिजे. इतकी ताकद आहे त्याच्यात. पण आपलं काहीच नाही येत तुला, काहीच नाही येत तुला. काय होतं बापाच्या घरी तुझ्या, नुसतं माझ्या घरी खाऊन पोण मशिवानी पोचली, काहीच नाही उगा मी म्हणून तुला नांदवलंय, नाही तर बापाच्याच घरी सडत पडली असती. पण विचार करा ना, अहो कोणासाठी आली ती? ज्या घराशी 18 वर्ष 21 वर्षाची जी नाळ जोडली, ज्या अंगणामध्ये ती खेळली, ज्या कोपऱ्याशी तिचा त्या ठिकाणी स्पर्श झालाय, आपुलकीचं नातं निर्माण झालं. 18 वर्षाची 21 वर्षाची झाल्याच्या नंतर तिला त्या घराला अचानकपणे सोडून जायचं सोपी गोष्ट नाही. महिला मंडळाचा त्याग तो महिला मंडळानेच करावा. 18 वर्ष 21 वर्ष ज्या घरामध्ये राहिली ना, ज्या बापाने तळ हाताच्या फोडाप्रमाणे लहानाचं मोठं तिला केलंय, काबाड कष्ट बापाने तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी, तिच्या भावासाठी, आईसाठी केलंय. आणि त्या काबाड कष्टाची जाणीव जर कोणाला असेल ना, बापाच्या आणि आईच्या, ती पुरीला असते. पोराला एवढी नसते. पहा, पुरीला माहिती असतं माझ्या बापांनी काय काय केलंय. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याण कशी कातर लावलेली. मला कसस होत या, मला कसस होत या, कोणी बाबा म्हणताना, उरी हुंदक
का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या इवल्या मुखात त्यानं भरविला घास त्याच्या परम कष्टान आज सोबत सुखात मला कसस होत या मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना किती कष्ट असतं बापाचं. लेकराला थोडं दुःख झालं तर आईला रडून मोकळं होता येतं पण बापाला रडता येत नाही. दिवाळी दसऱ्याला ड्रेस आणला ती मुलगी म्हणते बाबा मला कपडे आहेत मला आणू नका. बापाच्या जीवनामधली दुसरी आई म्हणजे ती मुलगी असते. इतकी काळजी घेते बापाला हातामध्ये पाण्याचा ग्लास आणून देते जेवायला वाढते बाबा अंगावरले कपडे फार खराब झाले तुमच्या काढा ना तुम्ही द्या ना धुवायला आणि बाप त्या ठिकाणी ते कपडे धुवायला देतो. इतकी काळजी घेते आणि ती छोटीशी चिमणी छोटीशी असणारी परी कधी मोठी होते कळत नाही आणि चिमणीसारखी भुरकून एक दिवस उडून जाणार याची जाणीव बापाला असते. प्रत्येक बापाला असं वाटतं माझी मुलगी आनंदात राहिली पाहिजे आनंदात नांदली पाहिजे आणि याच्यासाठी बाप इतकं कष्ट करतो. वेळ प्रसंगी बाप त्या ठिकाणी लोकांच्या समोर हात पसरतो लोकांचे पैसे व्याजाने काढतो आणि लोकांचे पैसे व्याजाने काढून मुलीचं थाटामाटात लग्न करून देतो. या जगाच्या पाठीवर एकही बाप नसेल की आपली मुलगी वाट लावताना बापाला रडू आलं नाही. दायमाय मोकलून त्या ठिकाणी बाप रडतं आणि ज्या बापाने लहानाचं मोठं केलं ना त्याच बापाला भेटायला जाण्यासाठी आता तिला नवऱ्याची परमिशन घ्यावी लागते. ती आई जर आजारी पडली ना तर आईला भेटायला जाण्यासाठी तिला सासू सासऱ्याची परमिशन घ्यावं लागते. सोपी गोष्ट त्या ठिकाणी नाही. परक्या घरात जाऊन नांदणं आणि त्या परक्या घराला आपलंसं करणं म्हणून त्या ठिकाणी या आयुष्याची किंमत आणि या मनुष्य देहाची किंमत कळाली पाहिजे. म्हणून लाभे लाभ दोनावला जीव धाला दरुषणे. पहिला लाभ मनुष्य देहाची प्राप्ती आणि दुसरा त्या ठिकाणी असणारा लाभ मनुष्य देहाची प्राप्ती होऊन संतांची असणारी संगती. लाभे लाभ दोनावला आणि जीव धाला दरुषणे. त्या संतांच्या दर्शनाने भगवंताच्या दर्शनाने जीव त्या ठिकाणी परिपूर्ण झाला. बरवे देशावर झालो आणि काय बोलावे जीवदशा संपली शिवदशा त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि तिथला असणारा आनंद काय तो शब्दामध्ये सांगावा नाही. या आनंदाशी जोडा सांगा ती गोष्ट लागा ती गोडा आलासी आकारा आमुषिया चाडा आणि तुका म्हणे भिडा भक्तीशिया. इतका आनंद आहे पहा. नाचू कीर्तनाचे जीव धाला दरुषणे. त्या संतांच्या दर्शनामुळे काय झालं संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडला मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू. जसे जगद्गुरु तुकोबारायांची अवस्था झाली तसे त्या ठिकाणी तुमची आमची सुद्धा त्या ठिकाणी अवस्था व्हावी आणि हा जन्म शेवटचा जन्म ठरून भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी. नाहीतर किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. अत्यंत सुंदर असं या समस्त ग्रामस्थांचं असणारं गोड असं या सप्ताहाचं नियोजन. हा सुंदर असणारा सप्ताह चंद्र सूर्य असेपर्यंत असाच टिकला पाहिजे याच्यासाठी सगळ्या ग्रामस्थांनी याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. पहा असाच टिकला पाहिजे. कोणाकोणाला वाटतं सप्ताह बंद पडावा झोप आली काय
सुंदर असं नियोजन सप्ताह कमिटी केलं. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आपले असणारे या ठिकाणी स्वामी भाऊ त्यांच्या माध्यमातून सर्व तुम्हा श्रोतमय पप्पांच्या दर्शनाचा योग आला. गोड अशी साथ सर्व भजनी मंडळांनी दिली. पुरुष भजनी मंडळ आणि महिला भजनी मंडळ आमच्या या ठिकाणी असणारे सतीश महाराज. जोरदार टाळ्या एकदा सर्वांसाठी झाल्या पाहिजेत. पा गोड अशी साऊंड सिस्टम आहे. तुम्ही सर्व श्रोतमय बाप शांत चित्ताने सेवा श्रवण केली म्हणून तुमचं सुद्धा मनपूर्वक आभार. बोलण्याच्या ओघातून अपशब्द गेला, माझ्या वाणीचा दोष, काही चांगलं वाटलं असेल सद्गुरूंचे आशीर्वाद जीवनामध्ये बाळगा. निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तरी नुणते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विणवत असो. ज्ञानेश्वर माऊली